निश्चित की है। मैं ऐसा मानता हूं एक पाथ ब्रेकिंग इस प्रकार का ये बजट है। 21वीं शताब्दी में एक नई दिशा देने वाला ये बजट है। विकसित भारत की ओर भारत को ले जाते हुए समावेशी विकास, सभी को साथ में लेकर समावेशी विकास करने वाला इस प्रकार का ये बजट हमारे प्रधानमंत्री जी ने और हमारे फाइनेंस मिनिस्टर ने यहाँ पर रखा, इसलिए उनको मैं बहुत बहुत बधाई देता हूँ। देखिए, आजकल बजट में आपको पता है कि स्टेट्स का उल्लेख कम होता है, लेकिन बजट के फाइन प्रिंट में महाराष्ट्र को क्या मिला ये पता चलता है। पिछले बार भी हमारे विरोधियों ने बिना पढ़े महाराष्ट्र को कुछ नहीं मिला ये बताया, और उसके बाद दोपहर तक मैंने आंकड़े जाहिर किए तो फिर उनके मुंह बंद हो गए। अब भी महाराष्ट्र को क्या मिला इसके आंकड़े शाम तक मेरे पास आएंगे, मैं उसे घोषित करूंगा और आपको दिखाई पड़ेगा महाराष्ट्र को बहुत बड़े पैमाने पर चीजें मिली है। असं आहे की आता बजेटमध्ये राज्यांना काय दिलं याची घोषणा करण्याची पद्धत बंद झाली आहे। हे ठीक आहे की एक दोन वेळा बिहारचं नाव आलं, पण इतर कुठल्याही राज्याचं नाव त्याच्यात आलेलं नाही। आपल्याला माहिती आहे मागच्याही वर्षी बजेट झाल्यानंतर बजेटची फाईन प्रिंट न वाचता आमच्या विरोधकांनी महाराष्ट्राला काही नाही ही घोषणा सुरू केली, पण दुपारपर्यंत महाराष्ट्राला काय काय मिळालं याचे आकडे मी घोषित केल्यानंतर त्यांची तोंड बंद झाली। आजही संध्याकाळपर्यंत जशी फाईन प्रिंट माझ्या हातामध्ये येईल महाराष्ट्राला काय मिळालं हे मी घोषित करेन, आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राला दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बजेटमधनं निधी मिळेल। यासोबत सगळ्यात महत्वाचं सांगतो की दोन गोष्टी महाराष्ट्राकरता अत्यंत महत्वाच्या आहेत। स्टार्टअप इकोसिस्टीम, कारण आपल्याला माहिती आहे की आता नंबर ऑफ स्टार्टअप आणि गुंतवणूक या दोन्ही पॅरामीटरवर महाराष्ट्र नंबर 1 झालेला आहे। त्यामुळे स्टार्टअपच्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा मोठा फायदा हा आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे। आणि दुसरं, हे जे 50 वर्षाचं बिनव्याजी इन्फ्रास्ट्रक्चर लोन आहे, आपण जर गेले 3 वर्ष बघितले तर सर्वात जास्त याचा फायदा हा महाराष्ट्राला झालाय। याही वर्षी याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रच घेईल। महाराष्ट्राला पिकपीच्या अंतर्गत पिकपीचा जो प्रोजेक्ट येतील त्याचा बेनिफिट कशा स्वरूपामध्ये मिळेल, आणि दुसरं त्या विमा क्षेत्रामध्ये 100% एफडीआय फंड आहे, त्याचा अनेक जणांचं असं मत आहे की यामुळे विमा कंपन्या अधिक लूट करतील असं एक पॉसिबिलिटी म्हटलं जातं। दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो मला अधिक महत्वाचा वाटतो, तो माझ्या बोलण्यात सुटून गेला। विमा क्षेत्रामध्ये 100% एफडीआय हे याकरता महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये एक बायलाईन टाकलेली आहे, आणि ती बायलाईन काय आहे, आता 100% प्रीमियम हा भारतामध्येच गुंतवावा लागेल। म्हणजे विमा क्षेत्रामध्ये 26% जे जास्तीचे पैसे आता गुंतवणुकीतून येतील तो सगळा पैसा हा भारतात गुंतवावा लागेल। यापूर्वी या विमा कंपन्या हा पैसा काही प्रमाणात भारतात आणि बाकी परदेशात गुंतवायच्या, तो आता सगळा भारतात गुंतवला गेल्यामुळे भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे मागच्या काळात एलआयसीनी मदत केली तसं आता सगळ्या विमा कंपन्यांना ती मदत करावी लागेल, तो पैसा भारतातच गुंतवावा लागेल। मला असं वाटतं की हा अतिशय कल्पक अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला है। केंद्र सरकार ने बीमा कंपनियों को 100% एफडीआई अलाउ किया है, लेकिन उसके साथ साथ उसमें एक बायलाइन भी है कि उनको पूरा प्रीमियम का पैसा भारत में ही निवेश करना होगा। मैं ऐसा मानता हूं ये एक बहुत ही वाइज, बहुत ही कल्पक इस प्रकार का निर्णय है। इतना बड़े पैमाने पर ये जो पैसा आएगा ये सीधे सीधे भारत के इंफ्रास्ट्रक्चर में लगेगा। इससे पहले भारत के इंफ्रास्ट्रक्चर में एक बड़ा कंट्रीब्यूशन केवल एलआईसी ने दिया हुआ है। अब प्राइवेट बीमा कंपनियों को भी वो कंट्रीब्यूशन देने के लिए
बाध्य भी होना पड़ेगा और उनके लिए मार्ग भी खुला होगा। तो मुझे लगता है ये बहुत बढ़िया निर्णय लिया गया है। मला असं वाटतं की हेल्थचं क्षेत्र जर आपण बघितलं तर विशेषतः या बजेटने कॅन्सर सारख्या वेगानं वाढणाऱ्या आजाराला खूप मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। प्रत्येक आपल्या सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं डे केअर सेंटर काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 200 डे केअर सेंटर या एकाच वर्षात त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे। कॅन्सरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च चाललाय। परदेशात खूप चांगली औषधं उपलब्ध झाली आहेत, पण त्याच्यावर ड्युटी खूप असल्यामुळे ती आपल्याला महाग पडतात। अशा 36 औषधांवरची ड्युटी पूर्णपणे माफ करण्यात आलेली आहे। मला असं वाटतं की कॅन्सर पेशंट्स करता खूप महत्वाचा निर्णय झालेला आहे। तुम्ही म्हटलात की इन्फ्रास्ट्रक्चरचं जे लोन आहे आणि स्टार्टअप आहे त्याचा महाराष्ट्राला बेनिफिट होईल, पण तसंच ऍग्रिकल्चर असेल, फिशरफॉक्स असेल, याबद्दल एस्पेशली कॉटन, हाऊ डू यू सी इट बेनिफिटिंग द स्टेट? आपण खूप चांगली गोष्ट सांगितली, कारण नवीन कॉटन मिशन जे घोषित करण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र हा कॉटन ग्रोईंग अशा प्रकारचं म्हणजे कापूस लावणारं राज्य आहे। आपल्याकडे जवळपास 55 लाख हेक्टर जमिनीवर कापूस लावला जातो। या नवीन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचसोबत मी जसं मगाशी सांगितलं की तेलबियांच्या संदर्भातला जो निर्णय आहे याच्यामुळे शेतकऱ्यांची इन्कम वाढण्याकरता एक मोठा फायदा होईल। आतापर्यंत तेलबियांच्या संदर्भात केंद्र सरकार 25% मार्केट इंटरव्हेन्शन करायची, म्हणजे भाव स्थिर राहिले पाहिजे किंवा हमी भावावर ते गेलं पाहिजे म्हणून 25% खरेदी ही केंद्र सरकार करायची। आता केंद्राने 100% खरेदी सांगितलेली आहे, त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल। जिसके पास एक बड़ी डिस्पोजेबल इनकम आने वाली है, एक मुख्यमंत्री के तौर पर नहीं लेकिन एक अच्छी इन्वेस्टर के तौर पे आप उनको क्या इन्वेस्टमेंट की सलाह देना चाहिए यहाँ पर, क्योंकि बहुत बड़ा अमाउंट उनके हाथ में आएगा। देखिए, मैं पहली बात बताता हूँ, मैं बहुत बुरा इन्वेस्टर हूँ। मैंने जिंदगी में कुछ इन्वेस्ट ही नहीं किया है, मैं केवल लोगों में इन्वेस्ट करता हूँ। लेकिन मैं सबको इतना ही कहना चाहता हूँ, गृह मंत्री के तौर पर जो भी इन्वेस्टमेंट करे उसमें रिस्क फैक्टर देखकर इन्वेस्टमेंट करे। केवल ज्यादा ब्याज मिलता है इसलिए पॉन्जी स्कीम में कोई इन्वेस्ट न करे। जो अच्छी स्कीम्स आ रही है, एक्सपर्ट जो स्कीम ला रहे हैं, जो रेगुलेटरी फ्रेमवर्क मानने वाली स्कीम्स है, ऐसी स्कीम में ही लोग इन्वेस्ट करें। इकोनॉमी कैसे जी 12 लाख रुपए का जो टैक्स स्लैब है उसमें रिवर्स इकोनॉमी कैसे क्रिएट होगी? देखिए, सबसे महत्व की बात यह है कि जब 12 लाख रुपए तक टैक्स एग्जम्पशन होगा, और केवल 12 लाख नहीं, 12 लाख तक तो जीरो है, लेकिन 25 लाख तक के सब लोगों के जेब में एडिशनल पैसा आ रहा है। तो जब लोगों की जेबों में पैसा आता है तो लोग उसको खर्चा करते हैं। तो लोग जब पैसा खर्च करते हैं तो बाजार में तेजी आती है, प्रोडक्शन बढ़ता है, उसके कारण एमएसएमई को फायदा होता है, उसके कारण नए जॉब्स क्रिएट होते हैं। तो जब लोगों के जेब में पैसा आता है तो उससे पूरी अर्थव्यवस्था को फायदा होता है और उससे नए जॉब्स क्रिएट होते हैं। मुझे लगता है यही काम इस ये जो निर्मला जी ने ये जो स्टेप लिया है इसके कारण होगा। नवीन तरुणांना उद्योगामध्ये गुंतवणूक करताना ज्या पद्धतीने गुंतवणूक कराल त्याच्या पद्धतीचा संदेश द्या। खरं म्हणजे गुंतवणूक कशी केली पाहिजे याबद्दल फार काही मला एक्सपर्टीज नाही। मी काही फार कधी गुंतवणूक केली नाही। आम्ही लोकांमध्ये गुंतवणूक करणारे लोक आहोत। पण माझी विनंती आहे की जे काही एक्स्ट्रा इन्कम आपल्याकडे येत आहे त्याच्यात गुंतवणूक करताना जिथे आपण गुंतवणूक करतोय तिथला रिस्क फॅक्टर बघितला पाहिजे। केवळ जास्त व्याज मिळत आहे किंवा जास्त रिटर्न मिळत आहे याच्या आधारावर ही गुंतवणूक करणं योग्य नसतं। तर रेग्युलेटरी फ्रेमवर्क काय आहे, त्याच्यामध्ये ही स्कीम बसते का, याच्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलंय ते शक्य आहे का, यांचं फंडामेंटल्स काय आहेत, अशा सगळ्या गोष्टी तपासून आणि एक्सपर्ट्स ज्याकडे इंगित करतात अशा स्कीम मध्ये लोकांनी पैसे गुंतवावे। बोल दिया मैंने, बोल दिया उसको, बोल दिया। कार्ड जे आहे ते 3
लाखापर्यंत लोन मिळत होतं ते 5 लाख आहे. आणि शेतकऱ्यांच्या या कर्ज जर जास्त मिळालं तर उत्पन्नात वाढ होईल असं वाटतं या सगळ्या गोष्टीतून. निश्चितपणे असं आहे की शेतकऱ्यांची त्या ठिकाणी गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढेल. आतापर्यंत 3 लाखाचं कर्ज हे बिनव्याजी मिळत होतं म्हणून शेतकरी 3 लाख रुपये कर्ज घेऊन त्यात आपलं भागवत होते. पण 5 लाख रुपयाचं कर्ज जर मिळालं तर त्या ठिकाणी अधिक गुंतवणूक करून अधिक नफा कसा घेता येईल याचा प्रयत्न शेतकरी करू शकतात. शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चित मिळेल. IIT और मेडिकल में जो सीटें बढ़ाने का फैसला किया है उससे महाराष्ट्र को कितना फायदा होगा और देश को किस तरीके से? देखिए, मुझे लगता है कि पूरे देश को इसका फायदा होगा. आप लोगों ने देखा पिछले साल 1 साल में महाराष्ट्र में हम लोगों ने मेडिकल में 1000 सीटें बढ़ाई है. तो इसके कारण हमको नए डॉक्टर्स भी मिलते हैं, हमारे युवाओं को डॉक्टर बनने का नया मौका भी मिलता है. तो निश्चित रूप से इसका पूरे देश में फायदा होने वाला है. इन्फ्रास्ट्रक्चरचे जे PPP प्रोजेक्टच्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे हे अत्यंत महत्वाचे आहेत. कारण सरकारला आर्थिक शिस्त पाळण्याकरता एक फिस्कल स्पेस असते. त्या फिस्कल स्पेसच्या बाहेर जाऊन सरकारला प्रोजेक्ट हाती घेता येत नाही. एका वर्षी जास्त प्रोजेक्ट जर हातामध्ये घ्यायचे असतील तर आपलं जे कॅपिटल आहे हे थोडंसं आपल्याला योग्य प्रकारे डिप्लॉय करावं लागतं. आणि म्हणून सरकारने आपलं कॅपिटल हे फक्त लँड ॲक्विजिशनवर डिप्लॉय केलं तर त्याच्यावर जे प्रोजेक्ट उभे करायचे आहेत त्याकरता खासगी कॅपिटल येऊ शकतं आणि PPPच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट हातामध्ये घेतले जाऊ शकतात. त्याकरता एक नवीन फ्रेमवर्क जे केंद्र सरकारने करून दिलेलं आहे. अजून त्याच्या डिटेलमध्ये मी गेलो नाही, पण साधारणपणे ज्या प्रकल्पांमध्ये वायबिलिटी ची गॅप असते अशा प्रकल्पांमध्ये केंद्र सरकार वायबिलिटी गॅप फंडिंग देखील करतं. त्यामुळे ते PPPचे प्रकल्प हे चांगल्या IRR वर त्या ठिकाणी फिजिबल होतात. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेले आहेत. या PPPचा आपल्याला फार मोठा फायदा या ठिकाणी होईल. सर, एक शेवटचा प्रश्न. 12 लाखाचं उत्पन्नामध्ये टॅक्समध्ये सवलत मिळालेली आहे त्यामुळे जे काही आता मध्यमवर्गांच्या पगारांमध्ये पण भर पडेल असं वाटतं का? ते तर कसं आहे की सरकारचे पगार जे असतात ते आपल्याला माहिती आहे की पे कमिशन जे दर 5 वर्षांनी येतं ते फायनल करतं. प्रायव्हेट सेक्टर काय करेल हे आपण सांगू शकत नाही. केंद्र ने ज्यादा दिया है, लोग ये उम्मीद कर रहे थे 10 लाख तक जो है छूट मिल सकती है, लेकिन मोदी जी सरकार ने 12 लाख तक किया और ऐसा दिया कि अब तक ये ऐसा किसी ने नहीं किया था. बिल्कुल सही बात है, क्योंकि मैं भी 2-3 दिनों से एक्सपर्ट्स की राय सुन रहा था, अलग अलग स्पेक्युलेशन सुन रहा था. तो कोई कहता था 9 लाख होगा, कोई कहता था 10 लाख होगा. 10 लाख से ज्यादा एग्जम्पशन मिलेगा ऐसी कल्पना किसी ने भी नहीं की थी. लेकिन मुझे ऐसा लगता है कि सबकी कल्पना के परे मोदी जी ने सीधा 12 लाख का एग्जम्पशन दिया. ये नए भारत की ताकत दिखाता है. एक प्रकार से 1 लाख करोड़ से भी ज्यादा पैसा जो देश की तिजोरी में आने वाला था वो लोगों के जेब में देने का काम मोदी जी की सरकार ने किया है. सर, मुंबईच्या पालकमंत्रीपदासंदर्भात अशी बातमी समोर येते की भाजपने घेऊ पालकमंत्रीपद आणि रायगडचं हे होतं. काय खरं आहे? पालकमंत्री पदाचा अर्थसंकल्पाशी काही संबंध नाही. आमच्या विरोधकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून अगदी प्राथमिक जे माझ्याकडे आलेले आहेत ते आपल्याला सांगतो. अजून डिटेल यायची आहेत. महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर